हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पाचव्या भागामध्ये अध्याय क्रमांक 1 आणि त्याच्या ज्या प्रस्तावनेच्या ओव्या आहेत त्यापैकी काही महत्त्वाच्या ओव्या आपण पाहिल्या. आता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत आणि हा दुसरा अध्याय संपूर्ण म्हणजे श्लोकाचा विचार केला तर 72 अशा प्रकारचे श्लोक आहेत आणि त्यावर माऊलींचं जे काही सुंदर असं लिखाण आहे ते संपूर्ण आपण ओवी आणि त्याखाली अर्थ या पद्धतीनं समजून घेणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमज्ञानेश्वरी आत्मानुभूती व त्या प्राप्तीच्या साधनेचे माऊली प्रसाद प्रकटन. सार्थ अध्याय 2 सांख्य योग. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. संजय म्हणाला, समोरील सैन्यात गुरुजन व जवळचे आप्त पाहून वीरता संपन्न व खातरीने युद्ध जिंकू शकण्याची क्षमता असलेला अर्जुन कृपेने, कृपा शब्द जरी वापरला तरी तो करुणा या अर्थानं वापरलेला आहे. असा अर्जुन करुणेने व्याप्त झाला. नेत्र अश्रुपूर्ण झाले आहेत आणि नेत्रा जेव्हा अश्रुपूर्ण झालेले असतात त्यामुळं स्पष्टपणे पाहणे, लक्षाचा अचूक वेध घेणे हे जे वीरांच्या नेत्रांचे गुण आहेत ते त्यामुळे कुंठित झालेले आहेत आणि अश्रूंनी भरलेल्या व त्यामुळे व्याकुळ झालेल्या अशा विषादयुक्त, ज्याला हतोत्साहित असं म्हटलं जातं, अशा अर्जुनाला भगवान मधुसूदन पुढील वाक्य म्हणाले. असा हा या श्लोकाचा अर्थ. त्यावर माऊली 5 ओव्याद्वारे आपल्याला स्पष्ट करून सांगतात. माऊली म्हणतात, मग संजयो म्हणे राया ते, ऐके तू पार्थू तेथे, शोकाकुल रुदनाते करी तू असे. अर्थ, राजा धृतराष्ट्राला संजय म्हणाला. मग संजयो म्हणे, काय म्हणतात संजय? राजाला म्हणतात, राजन ऐका, तो अर्जुन तेथे म्हणजे युद्धभूमीवर शोकाने व्याकुळ होऊन रडू लागलेला आहे. ते कूळ देखोनी समस्त, स्नेह उपनले अद्भुत, तेने द्रवले असे चित्त कवणे परी. अर्जुनाची अवस्था जी झाली आहे ती कशी झाली आहे हाही प्रश्न माऊली या ओवीत करीत आहेत. अर्थ या ओवीचा, युद्धासाठी जमलेला तो समस्त आप्त स्वकीयांचा समुदाय पाहून त्याच्या अंतःकरणात अद्भुत असा स्नेह, ज्याला विलक्षण स्नेह किंवा मोह आपण म्हणू, उफाळून आलेला आहे आणि त्यामुळे त्याचे चित्त
द्रवले म्हणजे विरघळले आहे, तर ते कशासारखे? माऊलीच प्रश्न विचारून उत्तरादाखल 2 दृष्टांत देऊन समजावतात. म्हणतात, जैसे लवन झळे जळंबले, ना तरी अभ्र वाते हाले, तैसे सधीर परिविरमले हृदय तयाचे. ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळावे, किंवा दुसरा दृष्टांत, वाऱ्याने ढग हलावे, त्याप्रमाणे खंबीर, शूर आणि धैर्यवान असलेला तो अर्जुन, त्याचे हृदय नरम झालेले आहे, पाझरले आहे. असा करुणेने नरम झालेले अर्जुन कसा दिसत होते ते सांगतात. मनोनी कृपा आकळीला, दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस. अशा प्रकारे उफाळून आलेल्या विलक्षण मोहातून निर्माण झालेल्या कृपेने म्हणजेच करुणेने म्हणजेच मोहाने अर्थात ममतेने व्यापलेला अर्जुन अति निस्तेज दिसत होता. कसा? तर जसा चिखलात रुतलेला हंस दीन होतो, तसा अडकलेल्या परिस्थितीतून बाहेर पडता येत नसल्यामुळे मुळात तेजवान असलेला राजहंस कोमेजून जातो, तसा मोहात रुतलेला अर्जुन दिसत होता. तया परी तो पांडू कुमरू, महामोहे अतिजर्जरू, देखोनी श्री शारंग धरू काय बोले. त्याप्रमाणे तो अर्जुन तीव्र मोहाने, कशाच्या? अज्ञानाच्या आवेगाने आलेला मोह. कसा आहे? अतिजर्जर म्हणजे पीडित, ग्रस्त, भ्रांत झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण काय बोलले ते आता आपण ऐकणार आहोत. श्री भगवानुवाच, कुतस्त्वाकश्मल इदं विषमे समुपस्थितम्, अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम अर्जुन. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुझ्या चित्तातील कारुण्यमय भावनांशी विषम असलेल्या, वास्तविक तुझा मूळ स्वभाव जो आहे त्याला विषम असलेले हे कारुण्य, युद्ध प्रसंगी तुला हे चित्तात कारुण्य रूपाने उपस्थित झालेले मोह, हे अज्ञानरूपी मालिन्य कोठून प्राप्त झालं? जिचा अशा प्रकारच्या मालिन्याचा श्रेष्ठ पुरुष अंगीकार करीत नाहीत. कारण स्वर्ग प्राप्त करून देणारे हे नाही आणि हे व्यावहारिक जगात दुष्कीर्तिकारक आहे. आता या श्लोकावर आणि या भगवंताचं सांगणं माऊली 15 ओव्यामध्ये स्पष्ट करतात. त्या 15 ओव्या आपण आता पाहणार आहोत. म्हणजे काय? म्हणजे माऊलींनी व्यावहारिक भाषेमध्ये भगवंत अर्जुनाला काय सांगतात त्यावर हे सुंदर अशा प्रकारची रचना केलेली आहे. माऊली म्हणतात, म्हणे अर्जुना आदी पाही, हे उचित काय इये ठाई, तू कवन हे काही करीत हासी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू प्रथम असा विचार कर, येथे युद्धभूमीत शस्त्रे टाकून रडणे उचित आहे काय? तू कोण आहेस व स्वतःच्या क्षात्र स्वभावाविरुद्ध हे काय करीत आहेस? तुझ सांगे काय जाहले, कवण उणे आले, करिता काय ठेले खेदू काईसा. अर्थ, अर्जुना सांग, तुझ्या क्षात्र तेजात उणेपणा येण्यासारखे काय झाले? कर्तव्य कर्म कशामुळे थांबले? हा खेद कशाकरिता? सुरुवातीला भगवंत अत्यंत साध्या आणि व्यावहारिक भाषेत प्रश्न विचारित आहेत, समजावून सांगत आहेत.
गुरूंनी असे समर्पक प्रश्न विचारावे. शिष्याने भावनेच्या आवेगाला वाट करून देऊन सत्य सांगावे. हा वेगाने आत्मानुभूती प्राप्त करण्याचा उत्तम मार्ग आहे. त्याचप्रमाणे गुरूंच्या अनुपस्थितीत स्वतःच भावनेचा आवेग आवरून शक्य तितका साक्षीभाव धारण करून चित्तात सावधानता आणून स्वतःच स्वतःला प्रश्न विचारणे हा स्वतःला समस्येत गुंतून न पडू देता उपाय शोधणारा, समस्येच्या व्यावहारिक निराकरणाकडे वेगाने नेणारा व त्यासोबतच आत्मानुभूतीकडे नेणारा मार्ग आहे. हे आपण लक्षात घ्यायचे आहे. समस्येचा भाग बनून न राहता निराकरणाचा म्हणजे उपायाचा भाग होणे यशासाठी अत्यंत आवश्यक असते. म्हणजे डू नॉट बिकम पार्ट ऑफ द प्रॉब्लेम, बिकम पार्ट ऑफ द सोल्युशन. हे जमण्यासाठी कुठे चुकले ते कळण्यासाठी, ते शिकण्यासाठी तटस्थता, साक्षीभाव आवश्यक असतो. जो निवृत्तीच्या पायावर म्हणजे फाउंडेशनवर प्रवृत्तीकडे म्हणजे आतून निवृत्ती आणि शरीरेंद्रियाद्वारे समग्रतेने प्रवृत्तीकडे तसेच आत्मानुभूतीकडे सुद्धा नेतो. तू अनुचिता चित्त नेदिसी, धीरू कहीं न संडिसी, तुझेनी नामे अपयशी दिशा लंघिजे. अर्जुनाचं सामर्थ्य माऊली वर्णन करतात आणि आठवण करून देत आहेत. भगवंताच्या मुखातनं अर्जुनाला सांगतात, अर्जुना, एरवी तू अनुचित विचार चित्तात धरून ठेवीत नाहीस, तसा तुझा स्वभावही नाही. तू धैर्य सोडित नाहीस. तुझे नाव उच्चारताच अपयश दश दिशांच्याही पलीकडे जाते, दिसेनासे होते, अशी तुझी ख्याती आहे. तू शूर वृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझिया लाठेपणाचा आहो तिन्ही लोकी. काय म्हणतात, तू शौर्याचे वसतिस्थान आहेस, सर्व क्षत्रियास क्षेत्र श्रेष्ठ आहेस, त्रैलोक्यात तुझा पराक्रम गाजतो. अर्जुनाच्या पराक्रमाचं हे सर्वसाधारण वर्णन करून आणि विशिष्ट अशा प्रकारचे 3 उदाहरण माऊली या ठिकाणी देतात. म्हणतात, तुआ संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठावो फेडिला, पवाडा तुला केला गंधर्वासी. पहिलं विशिष्ट उदाहरण, तू युद्धामध्ये हराला म्हणजे शिवाला जिंकलेस. 2, निवात कवच नावाच्या राक्षसांचा वध केलास. 3, त्याचे राज्य नेस्तनाबूत केले. आणि 3रा मुद्दा, तुझ्या गंधर्वासोबतच्या युद्धातील विजयावर लोक पोवाडे रचून गातात. वरच्या ओळीमध्ये सर्वसामान्य अर्जुनाच्या शौर्यतेचं वर्णन केले आणि 3 या ठिकाणी या ओवीमध्ये माऊलीने उदाहरण दिलेले आहेत. पाहता तुझेनी पाडे, दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तुलना करून पाहता त्रैलोक्यही लहान दिसावे इतके तुझे पुरुषत्व चांगले आहे. तो तू की आजी येथे सांडोनिया वीरवृत्ती ते, अधोमुख रुदनाते करी तू आहासी. असे असताना अर्जुना, तोच तू आज येथे वीरवृत्ती सोडून देऊन
आणि खाली मान घालून विव्हळत रडत बसलेला आहेस? विचारी तू अर्जुनू की कारुण्ये की जसी दिनू, सांग पा अंधकारे भानू ग्रासिला आथी. अर्जुना, तू स्वतः विचार कर, असे कोणते कारुण्य असेल जे तुला दीन करू शकेल? सांग बरे, अंधाराने सूर्याला कधी ग्रासले? सूर्याला अंधार कधी आवृत्त करू शकेल? कधीतरी झाकू शकला काय? आणि माहुली पहिला दृष्टांत देऊन या ठिकाणी थांबत नाहीत, एका पाठोपाठ पुढचे दृष्टांत देतात. ना तरी पवनू मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे, पाहे पा इंधनची गिळोनी जाये पावकाते. किंवा मेघास वाऱ्याने भिने, अमृतास मरण असणे, जळणाने लाकडाने अग्नीला गिळून टाकणे, असा प्रकार कधी कोठे केव्हा घडला आहे काय? माऊलींची दृष्टांत देण्याची मालिका इथे संपत नाही. आणखी 3 उदाहरणांची भर पुढच्या ओवीमध्ये टाकतात. माऊली म्हणतात, उदाहरण देतात की लवणेची जळविरे, संसर्गे काळकूट मरे, सांग पा महापणी दुर्दुरे गिडीजे काही. किंवा मिठाने पाणी विरघळावे, काळकूट विषाचा प्राण्यांशी संसर्ग व्हावा आणि काळकूट विषाने मरावे, बेडकाने मोठ्या नागास गिळावे, असे कधी होईल का? आता अर्जुनाला सिंहाची उपमा देऊन त्याला चेतविण्याचा प्रयास करतात. सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आथी के जाहला, परी तो त्वा साच केला आजी येथे. कोल्ह्याने सिंहाशी झुंजावे असे अशक्य या आधी कधी कोठे झाले आहे काय? परंतु वरील विविध दृष्टांतात कधी, केव्हा, कोठे, कसे, का या पद्धतीने जिज्ञास वृत्ती जागृत ठेवून लक्षात घेतलेली अशी अशक्य कोटीतील गोष्ट आज येथे तू खरी करून दाखवित आहेस. अर्जुनाला सावध करण्याचा प्रयत्न पुढच्या ओवीमध्ये आणखी करतात. म्हणून अजुनी अर्जुना, झने चित्त देसी या हीना, वेगी धीर करुणिया मना सावधू होई. काय म्हणतात? म्हणून आता तरी अर्जुना या हीन गोष्टीकडे, म्हणजे कारुण्य रूपाने असलेल्या अज्ञानाकडे, अर्थात मोहाकडे, मनात असलेल्या आवेगाकडे सावध होऊन सत्वर चित्त दे. चित्तात असलेल्या आवेगासोबत वाहत जाणे ही हीनता, ही तद्रूपता नको. चित्तात सावधानता आणून आलेल्या आवेगाला पाहणे हा साक्षीभाव. हा साक्षीभाव आवेगावर मात करणारा, समस्येचे निवारण करणारा पुरुषार्थ आहे. हीनता म्हणजे आवेगाशी तद्रूपता, तादात्म्य. अर्जुना, तू सोड. सावधानता व साक्षी भावाद्वारे पुरुषार्थ धारण कर, असा या ओवीचा भावार्थ आहे. आता अर्जुनाला शौर्याची आठवण करून उपयोग नसल्याचे पाहून आता मात्र भगवंत अर्जुनाला म्हणतात, मूर्खपणा करू नकोस. आणि अशी आता अधिकाराची भाषा करत आहेत. माऊलींची ओवी आहे, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण, कारुण्य तुझे. अर्जुना, हा मूर्खपणा सोडून दे. उठ, धनुष्यबाण हातात घे. युद्धात कसले तुझे कारुण्य? वस्तुतः हे मालिन्य, आसक्ती, ममता, मोहरूपाने आहे. म्हणून का हा प्रश्न न विचारता कसले हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कसले तुझे कारुण्य? हागा तू जाणता
तरी न विचारसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काई. अरे, तू तर जाणत आहेस, चित्तात सावधानता ठेवणारा आहेस, मग आता तू स्वतःला का विचारित नाहीस? युद्धाच्या वेळी हृदयातील दया योग्य आहे काय? चित्तात सावधानता आण आणि स्वतःला विचार. कुणाला विचारायचंय? निजवृत्ती, इंट्रॉस्पेक्शन ज्याला म्हणतात, ती तू धारण कर. जाणतेपणाचा त्याग केलास होणाऱ्या दुष्परिणामाबाबत आता उल्लेख करतात. तू जाणतेपणा सोडून देतोयस, तुझी निजवृत्ती तू सोडून देतोयस आणि त्यामुळं त्याचं दुष्परिणाम काय होतील त्याबद्दलही सुद्धा या ठिकाणी त्याला सावध करतात. माऊलीचे शब्द आहेत, हे असतीये कीर्तीसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, म्हणे जगन्निवासू अर्जुनाते. हे कारुण्य रूपाने आलेले अज्ञान आणि मोह अर्जुना तुझ्या कीर्तीचा नाश करणारे, परलोक प्राप्तीचा भ्रम निर्माण करणारे आहे. तुझं कारुण्य तुला परलोक प्राप्त करून देईल असं तुला जर वाटत असेल तर तुझा हा भ्रम आहे, असे जगन्निवास भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. स्थिर व सूक्ष्म नसलेल्या तुझ्या बुद्धीमुळे हे मोह अज्ञान रूप मालिन्य वस्तुतः परलोक गती दुराविणारे आहे. परलोक प्राप्त करून देणारे असल्याचा भास म्हणजेच अपभ्रंश हे स्वजनासक्तिजन्य मोहजन्य कारुण्य निर्माण करीत आहेत. हा माऊलीच्या ओवीचा भावार्थ. हा विषय फक्त अर्जुनापुरताच मर्यादित आहे असे वाटू नये. इतरांनाही तुम्हा आम्हाला सुद्धा विविध परिस्थितीत असे वाटू शकते आणि आपल्याला असं वाटतं की आपणच बरोबर आहो. आणि म्हणून या अपभ्रंशू म्हणजे जो आपला निरर्थक असा भास आहे त्याची या ठिकाणी माऊलींनी योजना केलेली आहे. इतकं सगळं सुंदर समजावून सांगायचा, व्यावहारिक भाषेत समजावून सांगायचा भगवंताचा प्रयत्न यशस्वी होत नाही आहे. आणि म्हणून आता माऊलींनी जरा भगवंताच्या मुखातनं कशा प्रकारे या ठिकाणी गीता सांगते तो अगोदर श्लोक बघू आणि माऊलींचे शब्द भगवंताच्या मुखात कसे आहेत त्याचा आपण विचार करू. श्लोक असा आहे, क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्वयुपपद्यते, क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठः परन्तप. अर्थ, हे पार्थ, या नपुसंकतेचा अंगीकार करू नको. तुझ्या ठिकाणी तो योग्य नाही. हे परंतप म्हणजे शत्रुपीडका, क्षुद्र म्हणजे तुच्छ आणि हीन असलेली ही हृदयातील दुर्बलता सोडून दे व युद्धास उभा ठाक. जी भावना तू मनात धरून ठेवली आहेस ती तू नाहीस, तरी तिचा त्याग कर. तुझे आत्मस्वरूप या भावनेच्या पलीकडे आहे. आत्मा हा विचार म्हणजेच नाम रूप व भावनांच्या पलीकडचा आहे. संवादाच्या माध्यमातून ते तत्व पुढे स्पष्ट होत जाणार आहे. जीवनमुक्तावस्था हा सर्वात मोठा पुरुषार्थ, ज्यासाठीच्या साधना हृदय दौर्बल्याने धारण करता येत नाही, हाही भाव श्रोत्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आता या श्लोकावर माऊली आपल्याला कशा प्रकारे समजून सांगतात हा विषय ते बघूया. माऊलीची ओवी आहे, म्हणोनी शोकू न करी तू पुरता धीरू धरी, हे शोच्यता अव्हेरी पंडुकुमरा. म्हणून अर्जुना तू शोक करू नकोस. या आत्मसंबंधाने मनात आलेल्या विषादाचा अव्हेर कर व धैर्याला धारण कर. मन कशाला तरी धरून असते, धारण करून असते, जसे विचार,
रूप किंवा भावना. सध्या तुझे मन शोकाला धारण करून आहे. तिचा अव्हेर कर व धैर्याला धारण कर. जाणीवपूर्वक सावध चित्ताने साक्षीभाव धारण करून वर्तमान क्षणात प्राप्त परिस्थितीमुळे आवेगाद्वारे आलेली क्रोधासारखी नकारात्मक अर्थात निगेटिव्ह भावना सोडून देणे व दुसरी प्रेमासारखी सकारात्मक भावना धारण करणे ही आत्मस्वरूपाच्या प्रतीतीसाठीची एक उत्कृष्ट साधना आहे. हे श्रोत्यांनी लक्षात घ्यायचं आहे. मनात आता प्रेम भक्तिरस धारून करून पुढील ओव्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. तुझ नव्हे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनी तरी हित विचारी पा. तुझे हे शोकाला धरून राहणे उचित नाही. त्यामुळे जे तू पुष्कळ जोडलेले आहे ऐहिक आणि आध्यात्मिक दिशेने पुष्कळ तू मिळविलेले आहेत ते नासेल, ते लयाला जाईल. म्हणून या दिशेने तू आता तरी आपले हित विचारात घे आणि स्वतःला विचार. आता या ठिकाणी 2 पद्धतीनं विचारल्या जातो. पहिली पद्धत, विचार करणे ही चाकोरीबद्धता, इंग्रजीमध्ये आपण रूटीन मेथड म्हणू. आणि स्वतः विचारणे इंट्रॉस्पेक्शन हे मनास म्हणजे आवेगास शांत करणारे साक्षी भावाद्वारे देहांकार कर्तृत्वाहंकार युक्त मी व निर्लिप्त आत्मस्वरूप त्यांचे तादात्म्य कमी करणारे आणि मार्ग शोधणारे असते. अतिशय सूक्ष्म आणि सुंदर या ठिकाणी विचार मांडलेला आहे. एरवी आम्ही जेव्हा चाकोरीबद्ध विचार करतो तेव्हा मी त्या ठिकाणी साक्षी नसतो, परंतु मी जेव्हा साक्षी भावाने त्याचा विचार करतो, स्वतःलाच मी स्वस्थ प्रश्न करतो, जणू काही दुसरी व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारते, अशा पद्धतीने या ठिकाणी विचार करायला हवा. अतिशय सुंदर असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. काय म्हणतात पुढे माऊली? एने संग्रामाचे नी अवसरे, एथ कृपाळूपन नुपकरे, हे आताची काय सोरे झाले तुझ. या युद्धाच्या प्रसंगी तुझा हा कृपाळूपणा उपकारक नाही. हे आताच काय तुझे सोरे म्हणजे नातलक झालेले आहेत काय? तू आधीची काय नेनसी, की हे गोत्रज नोळखीसी, वायाची काय करीशी अतिशो आता. हे नातलक म्हणजे गोत्रज असल्याचे तू आधीपासून ओळखत नव्हतास का? मग हे आता उतू जाणारे प्रेम आताच का बरं? आजीचे हे झुंज, काय जन्मा नवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. आजचे हे युद्ध तुला जन्मल्यापासून प्रथमच असल्यासारखे नवलाईचे आहे काय? यापूर्वीही इतर निमित्त कारणामुळे तुम्ही नेहमीच परस्परात युद्धे केलेली आहेत. तरी आता काय जाहले, काही स्नेह उपनले, हे नेनी जे परी कुडे केले अर्जुना तुआ. तर आत्ताच असे काय झाले? हा स्नेहरूपाने मोह का उफाळून आला? हे कळून न घेतल्यामुळे कुडा आणि कचऱ्यासारखे असलेला आणि टाकून देण्यासारखा असलेला हा मोहरूपी कुडा तू उगाच मनामध्ये बाळगून आहेस. मोह धरलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, परी आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. हा मोह चित्तात धरून ठेवल्याने समाजात असलेली प्रतिष्ठा जाईल, ऐहिक भोगासह स्वर्गही अंतरेल. आणि अशा प्रकारे अवस्था झाल्यामुळे माऊली पुढे म्हणतात, हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन
जान क्षत्रियासी. हे क्षत्रियाकरता काय आहे? पतन आहे. क्षत्रियासाठी आवश्यक असणारे चित्ताची सावधानता, दक्षता, धैर्यादी गुण धारण करून न देणारा हा हृदयाचा ढिलेपणा म्हणजेच दौर्बल्य, म्हणजेच हळवेपणा, म्हणजेच मोह तुझ्या कल्याणाला कारण होणार नाही. हृदयाचा ढिलेपणा क्षत्रियासाठी अधःपतन आहे, हे जाणून घे. आत्मानुभूती प्राप्तीच्यासाठी ध्यानाभ्यासाचे सातत्य, तसेच सत्य, अहिंसा, अपरिग्रहादी दैवी संपत्ती धारण करावी लागते. ज्यासाठी धृती म्हणजे धारणाशक्ती जोपासावी लागते, जी हृदयाचा ढिलेपणा असणाऱ्यांना शक्य नसते. अर्थात हृदयाचा ढिलेपणा कोणाच्याही कल्याणाला उपयुक्त नाही. यावरची माऊलीची ओवी पुढची अशी आहे. ऐसे नीतो कृपावंतू नाना परी असे शिकवितू, हे ऐकोनी पंडू सुतू काय बोले. अशा प्रकारे तो कृपावंत श्रीकृष्ण नाना प्रकारे शिकवित होता आणि हे ऐकून अर्जुन काय म्हणतात हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आताचं श्रवण झाल्यानंतर आपल्याला 20 मिनिटाचे ध्यान करायचे आहे. आणि आता मी वारकरी पंथात पद्धतीप्रमाणे आताचं प्रवचन संपण्याचा गजर करीन आणि गजर संपल्यानंतर माझी माऊली अशा प्रकारचा शब्द उच्चार करून या ठिकाणी मी माझ्या या प्रवचनाला विराम देईन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. माझी माऊली.